चला तर आम्हाला जायचं आहे आता पंढरपूरला आणि त्याचीच तयारी चालू आहे. तर डबा करून घ्यायचं आहे कारण आम्हाला जायला उशीरच होणार आहे. कारण इकडंच 5 वाजता निघणार आहे आणि 10-11 वाजते. कारण ट्रॉफिकमध्ये पण येऊ आम्ही थांबणार आहे. आता किती उशीर होणारच आहे आम्हाला जायला. तर माझं चाललंय स्वयंपाक आणि आता 3:30 वाजले वाटते. तर इतक्या लवकर का तर आता आम्हाला ना पंढरपूरला जायचे. तर 4-4:30ला निघणार आहेत आम्ही आणि डब्बा बनवून घ्यायचा आहे. तर श्रवण मी आणि हे 3 जण चाललोय. तर अजून कुलकर्णी काकांचे पण येतात आणि काकूंच्या पण येतात. तर आम्ही सगळे सोबत चाललेले येतात आणि जायला आहे ना आम्हाला उशीर होणार आहे. कारण तोपर्यंत आहे ना 11-12 वाजतील. कारण झोपलेले असतील लोक आणि त्यांचे जेवण पण झालेले असतील. त्याच्यामुळे थोडा उशीर होईल. म्हटलं आपला डब्बा आहे ना करून घ्यावा. कारण जास्त नाही मग डब्बा सोबत असलं का जेवतो पण येईल. तर उद्या आहे ना आपल्या देवीची ना प्रदक्षिणा आहे, फेरा घालतो. तर त्यासाठीच आम्ही चाललेलो आहे. आणि इथं घरी आजी अभि आणि सागर येतात. तर आणि भाजीला पण काही नव्हतं. तर म्हटलं आता कांद्याची चटणीच बनवावं आपली सोपी. तर ही आवडती पण यांना. तर म्हटलं चला हीच बनवूया. ते म्हटलं होतं हॉटेलने, त्याने पण म्हटलं पाहू उद्या येत आणि आपण जेवण करू. आणि दुकानावरून यायलाच मला 3 वाजले होते. तर पटपट करून घेतल्या कारण पोळ्या कांदे चटणी होईपर्यंत तिकडं पोळ्या पण झाल्या होत्या माझ्या. हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर मी आले होते आत्ता वर सागर त्यांच्या रूममध्ये. तर हा प्रियंकाचा रूम आहे. तर आजच पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओत. तर तिचं काही सामान द्यायचं होतं. तर म्हटलं वर जाते आणि तिला फोन करून विचारते. त्यासाठी वर आले होते ना. आज आम्ही चाललो होतो पंढरपूरला. म्हटलं जाता जाता पण आपल्या बाळाला भेटून जावं म्हणून चाललोय. आणि सगळा स्वयंपाक वगैरे झालाय माझा आवरून आता. आणि आता फक्त डब्बा भरायचा राहिला, बॅग ते सगळं भरून झालंय. आणि श्रवणचं आवरायचं राहिलं. तर हे येऊ राहिले 10 मिनिटात. तोपर्यंत आमचं पण आवरून होईल. तर आमचं आहे ना आता सगळं आवरून झालं होतं आणि आता निघायचं होतं. तर आजींत्या पण बसल्या होत्या कट्ट्यावर तिथं. तर छान कट्टा आहे आणि छान वाटतं तिथं बसायला. तर आजींत्यांच्या ना 4-5 मैत्रिणी आल्या तर तिथंच बसतात आणि आम्ही पण काही असलं ना तर तिथंच जाऊन बसतो होतं सगळ्या 2-3 मैत्रिणी असल्यावर. तर आता आमचं आवरलं होतं ना आम्ही निघलो. तर आमच्या गाडीमध्ये काकू, काका, श्रवण, मी आणि हे आम्ही 5 जण बसलो होतो. आणि पुढं काकून त्यांची दुसरी गाडी होती. तर त्याच्यात 2 जोड्या होत्या. आणि त्यांनी पण अर्णवला घरी ठेवलं. तर आभी पण घरीच होता. तर वेदांत पण घरी होता. असे 3 पण घरी होते. आणि रात्री ना माझा भाऊ आला होता झोपायला. तर सागर पण घरी होते. तर आम्ही पुढे ना प्रियंकाकडे गेलो. म्हटलं जाता जाता आपल्या भेटून जावं म्हणून बाळाकडे गेलो होतं. तर चहा वगैरेच घेतला कारण जास्त वेळ पण नाही थांबलो. पण नाही येताना उशीर होणार होता. त्याच्यामुळे म्हटलं येताना पण आपल्याला वेळ नाही भेटायचा. तर आत्ताच बाळाला घ्यावं 5-10 मिनटं भेटून जाऊ. कारण बाळापासून गेलं ना तिथून रोडवरून तर बाळाला कडे जावंच वाटतं. तर गेलो होतो आम्ही. चपला काढा रे बाळा हो. तर काही मला माझे सबस्क्रायबर भेटले. आणि 8-8:30ला आहे ना आम्ही टेंभुर्णीमध्ये जेवण करायला थांबलो. तर इथं दरवेळेस आम्ही पंढरपूरला आलो नाही इथं जेवण करायला थांबतो होतं. कारण छान होती टेस्ट तिथल्या हॉटेलची. आणि त्या दिवशी एवढी भाजी नाही आवडली. पण पहिले आहे ना कधी पण गेलो ना आम्ही तिथंच थांबतो. तर श्रवणनी पहा हे फिश होते त्याला खूप आवडले. तर त्यांनी इथं छान व्हिडिओ काढला.
आणि जेवण झाल्यानंतर बाहेर आलो तर हे खेळण्यांचं दुकान होतं आणि खूप महाग होत्या त्या खेळण्या. प्रत्येक खेळणी 200-250ला होती. इतक्या छोट्या होत्या ना, पण छान होत्या त्या खेळण्या. आणि तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ तर तिथे ना विठ्ठलाला खूप छान असं सजवलं होतं. आणि मुलांनी तिथे फोटोशूट केलं. आणि रस्त्याने आम्ही चाललो तर ठिकठिकाणी जागोजागी दिंड्या आहे ना मुक्कामी होत्या. तर आम्हाला जायला आहे ना 10 वाजले होते, पण तिथे ना आज उशीरच झालं होतं कारण आज आपली दिंडी ना तिथं पोहोचली होती. आणि टेम्पो आहे ना जो आपला सामानाचा असतो ना स्वयंपाकाचा, त्याला थोडा उशीर झाला होता जायला. तर त्याच्यामुळे ना जेवणाला पण त्यांना 10 वाजले होते आज. आणि आम्ही गेलो त्यावेळेस जेवणच चालू होतं. आम्हाला वाटलं उशीर होईल जायला नाही का, त्याच्यामुळे सगळे झोपलेले असते ना, आपल्याला बरं नाही वाटत तिथं जाऊन जेवण करायला. त्याच्यामुळे आम्ही इकडून जेवण करून गेलो. आणि गेल्यानंतर आहे ना जेवण झालं आणि लगेच नानांनी ना भजन सुरू केलं होतं. तर म्हटलं आम्ही पण बसलो होतो भजनाला. तर श्रवण अवनी मी तिघांनी पण अभंग म्हटले. आणि त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत भजन चालू झालं. आम्हाला जायला आहे ना उशीर झाल्यामुळं आम्हाला काही ट्रॉफिक रोडने काही लागली नाही. काय थोडीशी 65 एक रस्ते तिथे ना 2-5 मिनटं गाडी थांबवली होती. तर तिथं पण 5 मिनटात मोकळं झालं. तर आपली जागा आहे ना तिकडं बार्शी रोडच्या तिथंच आहे. आणि एकदम जवळ आहे चंद्रभागेपासून आपली जागा 1-1.5 किलोमीटर. घेतली तेव्हा वाटायचं लांब आहे भरपूर, पण आता आहे ना तिथपर्यंत यात्रा भरती ना खूप छान वाटतं तिथं. तर आम्ही ना जेव्हा काम चालू होतं तेव्हा 2 दिवस होतो मुक्कामी. त्याच्यानंतर मी रात्रीच गेले होते कारण 2 वर्ष तर प्रियंकाच दिंडीत गेली होती, त्याच्यामुळे मला पण मी काही गेले नाही. आणि मग ह्या वर्षी म्हटलं चला आम्हाला पण फेरायला येऊ द्या, थोडंसं ॲडजस्ट केलं घरचं आणि गेलो होतं. तर खूप छान वाटतं फेरीला. असं 4-5 वेळा गेलो आम्ही, पण जेव्हा आहे ना तिथं कोणी नसतं ना त्यावेळेस तिकडे जात नाही. आणि मग थोडंसं आपली घरची गाडी असली ना मग फक्त जाऊन मागे येत होता, मुक्कामी काही राहत नाही मी. तर आलो होता आम्ही पंढरपूरमध्ये आणि खूप छान लाईटिंग वगैरे केलेली होती तिथं. तिथं दिसले ते निवृत्ती वाटते निवृत्ती महाराजांची वाटते म्हटलं नाही तो हा कोणाची निवृत्ती महाराज एवढे एवढे तंबू ट्रेन अरे ते हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल आहे कंट्रोल मजनू. मला का माहिती पाच एकर मध्ये घर आहे, बंगले येत मोठं बांधलेलं लोकांनी. आणि तिथे गेल्यावर काही आम्ही काही व्हिडिओ पण नाही काढला कारण भजनाला आणि त्यालाच वेळ झाला होता. हाय हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज 5:30ला चालू आहे आम्ही इकडे चंद्रभागेत. तर आंघोळ्या ते झाल्या आहेत आमच्या, आम्ही 4-5 जणी चालू होतो. तर थोड्या वेळाने परत जाऊन ये ना प्रदक्षिणाला येणार आहे. तर आम्ही ना हरे कृष्णा मठाकडूनच आंघोळ्या केल्यात कारण तिकडं पाणी थोडंसं खराब राहतं आणि इकडून चांगलं आहे. तर मग इकडून चालू होता आणि आपली जिथं दिंडी ना तिथून हे ना जवळ होतं, म्हटलं इकडेच करू आंघोळ्या. तर आम्ही आलेले होतो आणि ह्या दिंडीत आलेल्या होत्या आणि आम्ही आलोय काल कापून आम्ही. फोन केला तुम्ही कधी? आणि आम्ही लवकर आलो होतो ना त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती, पण ज्यावेळेस रिटर्न चाललो ना खूप गर्दी झाली होती. आणि हे इकडचे ना अलीकडल्या साईडने चांगलं करते, तिकडच्या साईडचे जाणार आहे चंद्रभागेच्या. तर नंतर प्रदक्षिणाला बघा हे रथ पण चालला होता प्रदक्षिणाला, काही काही पाठच जाते कारण गर्दी होत नाही त्याच्यामुळं. आणि आम्हाला प्रदक्षिणाला जायला ना जरा वेळच झाला होता, 10 वाजले होते कारण यायला उशीर होतो 3-4 वाजते. तर त्याच्यामुळे ना सगळे नाश्ता जेवण करून येणं आम्ही गेलो होतो सगळे. तर भरपूर असे दिंडीत आहे ना आपले लोक पण झाले 300-400 आणि सगळ्यांनी सकाळी नाही चांगले फोटोशूट केले. तर आम्ही पण छान छान आहे ना सगळ्यांनी फोटोशूट केले.
अरे काय जरा फोटो काढा ना निदान कमीत कमी. आणि आपले दिंडी प्रदक्षिणा वगैरे सर्वांनी गळ्यात ठेवायचे. या ठिकाणी सुभाष या जीवनाची पर्वा न करता 12 दिवस अखंड दिवसभर पाठवून वाजण्याचं सहकार्य आमचे गुंडाळ सरपंच करतात. तसेच भागवत मेजर कोकटे दिंडीला नाही ह्यावेळेस सगळ्यांनी साड्या बऱ्याच पैकी जणींनी ना साड्या सारख्या घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे ना सगळ्यांना आहे ना स्टोल वाटायचं काम चाललं होतं. तर दिंडीतलेच एक सेवेकरी त्यांनी ना सगळ्या दिंडीला आहे ना आपल्या दिले होते. तर सगळ्यांना आहे ना कंपल्सरी द्यायला लावलं होतं. तर सगळ्यांना दिले होते आपण. आणि छान वाटलं त्यांनी पण अंगावर घेतल्यावर तर छान. आणि दिंडीत आहे ना सगळ्यांना सारख्या साड्या होत्या त्याच्यामुळे एकदम ओळखून पण येत होता. तरी काही जणींना कमी पडल्या कारण पावसामुळे ना ते पार्सल पण आलं नाही त्याच्यामुळे थोड्याशा कमी पडल्या. आणि उद्याचा व्हिडिओ आहे ना आपला प्रदक्षिणाचा येईल तर खूप छान व्हिडिओ असणार आहे प्रदक्षिणाचा. तर सगळ्यांनी ना एन्जॉय करा आपला कारण व्हिडिओच तसा आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान की अरे कधी काढतो बाबा तू जनस्वीकाराचा सन्मान झाला पाहिजे. हो रामकृष्ण रामकृष्ण राम